राम राम मंडळी, तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे 22 सप्टेंबर आणि आज माझ्यासाठी खूप स्पेशल डे आहे. कारण आज प्रतीक्षाचा बड्डे आहे आणि आज असं काही घडलं आहे की त्याच्यामुळे हा दिवस अजून स्पेशल झाला आहे माझ्यासाठी. मी कधी कल्पनाही केली नव्हती की हा दिवस मला कधी अशा पद्धतीने बघायला भेटेल. तर प्रतीक्षा प्रेग्नंट होती आणि आज आमच्या घरी एका बेबी प्रिन्सेसचा जन्म झाला आहे. तर त्यामुळे सेम दिवशी लिटरली मी कल्पना केली नव्हती की सेम दिवशी प्रतीक्षाच्या बड्डेच्याच दिवशी आमच्या घरी बाळ जन्माला येईल आणि तेसुद्धा मुलगी आणि ते पण आणि आज डॉटर्स डे सुद्धा आहे. म्हणजे हा योगायोगच म्हणायला लागेल की सेम डे आईचा आणि मुलीचा बड्डे आणि सेम डे डॉटर्स डे सुद्धा आहे. आम्ही रात्रीच हॉस्पिटलला आलेलो 12 वाजता. तिला रात्रीच पोटात दुखायला लागलेलं, पण खूप गडबड असल्यामुळे मी काय शूट केलं नाही. तर सकाळी 9:30 वाजता वगैरे डिलेवरी झाली आणि घरी गेलो आणि आवरलं वगैरे आणि प्रतीक्षाला डब्बा वगैरे करून मम्मी पप्पा आम्ही सगळे एकत्र आता आलं. तर ते एका वेळेला 2च विजिटर्स अलाउड आहे, स्ट्रिक्ट विजिटर पॉलिसी इकडे. तर ते दोघं जण आतमध्ये, मी बाहेर उभं. तर म्हटलं व्हिडिओ, मी कामावरून आलो आणि प्रतीक्षा बोलली की पोटात दुखते. तर आम्ही आलो रात्री 12 वाजता हॉस्पिटलमध्ये आलो. त्या लोकांनी चेक वगैरे केलं तर ते बोलले की अजून टाईम नाही आला, वॉटर ब्रेक झालं नाही आहे, तर तुम्ही घरी जा म्हणून. तर आम्ही घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर अचानक प्रतीक्षा बोलली की परत दुखायला लागले आणि खूप दुखत होतं. म्हणजे लिटरली लेबरमध्ये गेलेली ती. तर आम्ही परत आलो 4 वाजता, म्हणजे घरी 2 वाजता मध्ये आलो आणि मग ते लोकांनी चेक वगैरे केलं तर ती बोलले की ओके ती आता लगेचच लेबरमध्ये जाणार आहे. मग तिला ॲडमिट वगैरे करून घेतलं, सगळी प्रोसिजर चालू केली आणि आफ्टर 5-6 आवर्स सकाळी 9:30 वाजता आम्हाला बाळाचा जन्म झाला. त्यामध्ये मला माहिती नाही, पण इकडे तुम्ही तुमच्या वाईफबरोबर आतमध्ये पूर्ण बर्थ प्रोसेस बघू शकता. म्हणजे आतमध्ये जाऊन तुम्ही तिच्याबरोबर पूर्ण लेबरच्या दरम्यान तिच्याबरोबर राहू शकता आणि तिला मोटिवेट करू शकता. आणि बाळाची जी नाळ आहे ती पण मीच कट केलेली. मला आणि शूट पण अलाउड होतं, पण म्हणजे माझी खरंच इच्छा नव्हती की शूट वगैरे करावं, कारण माझं पूर्ण लक्ष प्रतीक्षावरच होतं आणि बाळावर होतं की तिची डिलेवरी सेफ व्हावी आणि सगळं व्यवस्थित व्हावं. तर म्हणून मी काय केलं नाही. तरी 1-2 व्हिडिओ मी घेतलेत. जर व्यवस्थित आले असतील तर मी नक्की ह्या व्हिडिओमध्ये टाकेल. तर आपल्या जे कोणी व्हिडिओ बघताय आणि त्यांचं जर कोणी ओळखीचं घरामध्ये किंवा कोणी ओळखीचं असं असेल की घरातल्यांची कोणाची दोघांची बर्थ डेट सेम आली असेल किंवा सेम असेल, तर प्लीज कमेंट करून सांगा की ते तुमचे कोण आहेत. आणि स्पेशली जर आई आणि मुलगी असं कोण असेल, तर मला तर वाटत नाही की असे जास्त कोण असेल की आई आणि मुलीचा बड्डे सेमच आहे. तरी कोणाचं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठल्या शहरामध्ये ते नक्की सांगा. आणि जेव्हा मी प्रतीक्षाबरोबर आतमध्ये पूर्ण 6-7 तास होतो, तर लिटरली म्हणजे अंगावर काटा येत होता आणि वाटलं की यार खरंच ते बोलतात ना, बाई पण भारी देवा. तर ते खरंच बाई पण भारी आहे. म्हणजे देवानी बरोबर विचार करूनच तिला ते एक स्पेशल पॉवर दिली आहे, तू ते हे सगळं सहन करण्याचे. माणूस किंवा एखादा पुरुष मला वाटत नाही की हे सगळं सहन करू शकतो. त्यामुळे आयांनी आपल्या मुलांना जन्म दिला त्यांच्यासाठी खरंच सलाम आहे. आणि ते जे गाणं आहे बाई पण भारी देवा, ते खरंच सगळ्या बायांसाठी बनवलं आणि ते एकदम मस्त परफेक्ट सॉन्ग आहे. म्हणजे तो असा एक्सपिरियन्स होता की मी खरंच एक्सप्लेन नाही करू शकत की म्हणजे एखादं बाई अशा एखाद्या परिस्थितीतून जाते आणि मी एकदम असं जवळून, म्हणजे लिटरली जवळून पाहिलं, त्यामुळे मी सांगू शकतो. बरं एनिवेज, तर फायनली तो दिवस आला आहे ज्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो. सगळं व्यवस्थित झालं आहे, बाळ आणि आई दोन्ही सुखरूप आहेत, सगळं व्यवस्थित आहे. जर सगळं व्यवस्थित राहिलं संध्याकाळपर्यंत तर उद्या, म्हणजे आज आहे रविवार 22 सप्टेंबर, उद्या आहे 23 सप्टेंबर सोमवार, तर उद्या सकाळी त्यांना डिस्चार्ज देणार आहे. तर त्यांना वेलकमसाठी आपण तयारी करणार आहे. तर आता मम्मी पप्पा आतमध्ये आहेत, त्यांच्याशी भेटणं झालं तर मम्मी आज रात्रीची इथेच थांबणार आहे. मी आणि पप्पा घरी जाणार आहे. आम्ही दोघंजणं मिळून प्रतीक्षाला सरप्राईजसाठी घरी जाऊन छान असं जेवढं जमेल तेवढं डेकोरेशन करणार आहे. चला तर आता तिकडे जाऊन भेटू. आणि प्रतीक्षाचं हा एक्सपिरियन्स मी एवढ्या जवळून घेतल्यामुळे, म्हणजे पहिलं पण मी स्त्रियांचा रिस्पेक्ट करायचोच, पण हे बघितल्यावर मला अजून रिस्पेक्ट आला आहे. आणि म्हणजे हे एक्सप्लेन करणं खूप कठीण आहे की किती पेन त्यांना होतं जेव्हा ते लोक लेबरमध्ये असतात.
खरंच म्हणजे आपण पुरुष लोक कधीच सहन करू नाही शकत. आपण बोलताना बोलून जातो, हां तू काय असं काय नो. पण खरंच ज्याने ज्याने एक्सपिरियन्स केला नसेल त्यांना मी खरंच सांगेल की तुम्ही एखादं जवळून एक्सपिरियन्स करा, म्हणजे तुम्हाला कळेल की एका स्त्रीची व्हॅल्यू काय असते. तर सगळ्या स्त्रियांसाठी परत एकदा बाय पण भारी देवा, बाय पण भारी र. आय नो माझा आवाज एवढा चांगला नाही, पण भावना नको समजो. खरंच मनातून आलेलं गाणं आहे आणि ते ज्यांनी कोणी बनवले ते एकदम परफेक्ट बनवलं. आणि मी ओंटारिओमध्ये सध्या कॅनडाच्या ओंटारिओ प्रोविन्समध्ये मिसिसागा या सिटीमध्ये, आणि ट्रिलियम हेल्थ पार्टनर हे हॉस्पिटल आहे. खूप मोठं आहे, बघू शकता तुम्ही, खूप मोठं हॉस्पिटल आहे. एवढी भारी सर्विस या लोकांनी दिली ना, सिमलेस, म्हणजे कसलीच आम्हाला अडचण आली नाही. म्हणजे काहीच गोष्टी त्यांना सांगायला लागल्या नाही. आम्हाला काहीच माहिती नव्हतं, इथं फर्स्ट टाईम होतं हे सगळ्या गोष्टी, तरी त्या लोकांनी A to Z न सांगता प्रॉपर पद्धतीने, खरंच खूप भारी मानलं पाहिजे. जे कोणी कॅनडामध्ये आहेत आणि जर कुठल्या, आणि स्पेशली GTA रिजनमध्ये, आणि जर कन्फ्यूज असतील की कुठल्या हॉस्पिटलला नाव नोंदवायचं, जर तुमचं कोणी रिलेटिव्स किंवा तुमची स्वतःची वाईफ किंवा तुम्ही स्वतः प्रेग्नंट असाल, तर हायली रेकमेंडेड ट्रिलियम हेल्थ पार्टनर मिसिसागावालं. खूप भारी एक्सपिरियन्स आम्हाला आला आहे खरं, आणि लिटरली खरंच खूप भारी एक्सपिरियन्स आला आहे. म्हणजे काही करायला लागलं नाही आम्हाला, काही एकदम स्मूथली सिंगल हँडेडली त्या लोकांनी, इवन डॉक्टर्स, नर्स, एव्हरीथिंग, इवन बाळाची सगळी काळजी व्यवस्थित A to Z स्टेप, असं त्या लोकांनी काहीच शॉर्टकट नाही केला किंवा कसली हाईगाई नाही केली त्या लोकांनी. तर आता मी वॉलमार्टला आलो आहे, कारण उद्या प्रतीक्षाला घरी आणणार आहे. तर ते फुगवायचं मशीन पाहिजे, हिलियमचं, जे नाही काय आपले गॅसवाले असतात ते त्याच्यात फुगे भरले का ते वर जातात, तर ते वालं मशीन घेण्यासाठी आलो आहे. तो टँक घेतला आहे मी, हा आहे तो टँक, आपलं गॅसवाले बलून भरायचा. आता चाललो आहे घरी, आणि घरी गेलो भेटू मग. आता आपली उद्याची तयारी चालू आहे, प्रतीक्षाला आणायचं ना, तर त्यासाठी आम्ही सगळे फुगे वगैरे आणले. मग अशी वॉलमार्टला गेलेलो, तर हा वाला सिलेंडर आणलाय. तर बघू शकता तुम्ही, हा वाला फुगे जे आपले हॅलोजनचे असतात ना, ते त्याच्यामध्ये हवा भरायची. वरती दाखवा, त्या मी ऑलरेडी त्याच्यामध्ये हवा भरली, आणि ते वरती जाऊन नंतर त्याला रिबिन बांधणार आहे आम्ही. इथे दाखवा. तर हे इथे एक वॉल्व आहे, हा वॉल्व ओपन करायचा, आणि इकडे पाईप आहे. हा फक्त एकदा असं खाली केलं, त्याच्यामध्ये हवा भरणार. गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आहे दिवस दुसरा, म्हणजे 23 सप्टेंबर. काल दिवसभर खूप एक्झॉस्ट झालेलो, आणि त्यामुळे येऊन घरी थोडंसं सजावट वगैरे केली, वेलकमची तयारी केली, आणि आम्ही झोपलो लवकरच. काल मम्मी थांबलेली प्रतीक्षेबरोबर, आणि आता सकाळचे 9 वाजलेत, आणि मी बाहेर खूप पावसाचं वातावरण आहे. तर मी आता प्रतीक्षाला आणायला निघालोय, तरी अजून टाइम आहे, 12-1 वाजतील तरी निघता. फोन केलेला मी सकाळी, सगळे रिपोर्ट्स वगैरे ते काढतात ते बाळाचे, आणि टेस्ट वगैरे सगळ्या केल्यात. तसं मी बोललेलो, इकडे खूप भारी सर्व्हिस आहे हॉस्पिटलमध्ये, आणि ही सगळी गव्हर्नमेंटची हॉस्पिटल, मी काल सांगायचं विसरलो बोलता ही सगळी गव्हर्नमेंटची हॉस्पिटल आहेत, आणि एकही चार्ज घेत नाही, पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट असतं. फ्री ऑफ कॉस्ट कसलं आपल्याच, कारण इकडे टॅक्सच एवढा आहे, जवळपास 25-30% टॅक्स आहे. तर त्या टॅक्सच्या पैशातूनच हे सगळं गोष्टी आपल्याला भेटतात. पण तरी गव्हर्नमेंटचं असूनही म्हणजे एकदाही कधी वाटलं नाही की आम्ही गव्हर्नमेंट, आणि इकडे जे सगळे हॉस्पिटल आहेत ते सगळे गव्हर्नमेंटचेच आहेत. तिकडे कधीही असं वाटलं नाही की गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल आहेत आणि सर्व्हिस चांगली नाही. तर ठीक आहे, आता आपण भेटू हॉस्पिटलमध्ये गेल्यावर. तोपर्यंत बाय बाय. मागे फुगे बघू शकता तुम्ही, त्याच्यासाठीच आहेत. ओके, बाय बाय. मी आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलोय, आताच जस्ट गाडी पार्क केली.
पार्किंगच नव्हती, एवढं फुल आहे की पार्किंग शोधायला आतमध्ये जाऊन मला 10-15 मिनटं गेली. तर आता आतमध्ये पोचलो आहे, तर लवकर लवकर आतमध्ये जाऊ. त्यांना ब्रेकफास्ट घेऊन आले, मी पोहे बनवले. गडबड होती त्यामुळे काही शूट केलं नाही मी, पण आता आत जाऊन बघू कसं काय त्यांची तब्येत वगैरे आहे आणि बाळाची पण तब्येत कशी आहे. आतमध्ये खूप खूप मोठं हॉस्पिटल आहे आणि जोपर्यंत बर्थिंग स्वीट आहे, सगळे डिलिव्हरी होते ते सगळं आतमध्ये आहे. प्रतीक्षा रूम नंबर 365 हॅलो. मी आता बाळाला घेऊन बसलोय आणि खूप भारी वाटतंय, खूप भारी एक्सपिरियन्स. आज काय दिलंय जेवायला? आज चीज पास्ता, ब्रोकली, स्टीम ब्रोकली आणि ब्रोकलीचं सूप आणि हे त्यांनी फ्रुट्समध्ये मँगो दिले. इकडे असं प्लॅटर दिले, पूर्ण टी, दूध आहे, हे छोटे जे पॅकेट आहे ते दूध आहे, चहा आणि सूप. इथे ॲक्च्युली हॉस्पिटल सर्विस चांगली आहे, फक्त फूडची सर्विस खूप बेकार आहे. कारण आपल्या इकडे कसं मिक्स लोक असतात ना, सगळे इंडियन लोक नाही आहेत नुसते, त्याच्यामुळं काय आहे की सगळ्यांना जे चालेल तेच, म्हणजे पास्ता, पिझ्झा किंवा सँडविच वगैरे. त्यामुळे जरा बाकी सर्विस चांगली होती, फक्त जेवणाचीच. तर कोण असेल इकडे जवळपास जे हॉस्पिटल यूज करणारे डिलेवरीसाठी, तर आपलं घरून जेवण जर आणू शकत असेल तर चांगली गोष्ट आहे. बेबी इज गेटिंग रेडी टू गो होम. तर गाईज फायनली तो टाईम आला आहे, आपल्या बाळाला डिस्चार्ज भेटला आहे, सगळं व्यवस्थित आहे. ही कार सीट आहे, बघू शकता तुम्ही. आणि लवकरच आता मी वर चाललो आहे आणि ते लोक. आणि बाय द वे इकडे कार सीट शिवाय बाळाला घरी सोडत नाही, आपल्यासारखं नाही की घरामध्ये असं सोडतात ना हातात घेऊन, पण इकडं असं नाही आहे, तुम्हाला कार सीटच पाहिजे. करती नन्ही परी जब दौड़ी दौड़ी आती है, खिल जाता है परिवार जब बेटियां मुस्काती है. छन छन करती नन्ही परी जब दौड़ी दौड़ी आती है, खिल जाता है परिवार जब बेटियां मुस्काती. चंदा सी प्यारी गुड़िया. आपल्या घरी आपल्या बाळाला घेऊन आले, तर मी खूप एक्सायटेड आहे. तर बघू आता, चला. आणि जसं काल मी बोललेलो की आम्ही सरप्राईज करून ठेवल्या बाळासाठी वरती आणि प्रतीक्षेसाठी, तर ते पण बघू, चला. तर आपण पोचलोय आणि आता आतमध्ये जाणार. अरे अरे वा वा वा, झोपले डोळे वरती बंद करते. नातीचं मी स्वागत करतो. माझ्या मुलीला प्रथम मुलगी झाली, मला खूप आनंद झाला. माझा आनंद गगनात भावत नाही, एवढा मस्त झालं, एकदम चांगलं झालं, मला बरं झालं. सी प्यारी गुड़िया लक्ष्मी ये घर आंगन की, जगमग करती मेरी दुनिया, रौनक ये हर सावन की. ओ बिटिया रानी मेरी, तू ही मेरा सम्मान है. ओ बिटिया रानी मेरी, तू ही मेरा सम्मान है.
जहाँ पाँव पड़े आंगन में गूंजे किलकारी। बेटी के जहाँ पाँव पड़े आंगन में गूंजे किलकारी। है भाग्य लक्ष्मी है बरकत वो सूने घर की खुशियाँ सारी। वो माँ का हाथ बटाती वो पापा को समझाती। परिवार की हर उलझन को बेटियां सुलझाती। ओ बेटिया तेरे होने से जन्नत सा लगता यहाँ। ओ बेटिया तेरे होने से जन्नत सा लगता यहाँ। येण्याच्या पूर्वतयारीत होतो त्यामुळे काही व्हिडिओ बनवायला भेटले नाही. थोडेसे हेक्टिक दिवस होते पण आता इथून पण खूप टाईम असणार आहे आपल्याकडे. तर रोजच्या रोज आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर स्टे ट्यून, शेअर करा, सबस्क्राईब. तोपर्यंत हेल्दी राहा, हेल्दी खा आणि मस्त राहा. बाय बाय.